नमस्कार, मी सायली माने तुम्हा सगळ्यांचं महामनी सोशलच्या गणित काय या सेगमेंटमध्ये स्वागत करते। आज आपण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील MK ढाबा येथे आलो आहोत। मोहन कृष्णा जाधव यांनी 36 वर्षाआधी हॉटेल सुरू केलं होतं आणि आज ते जगप्रसिद्ध आहे। चला तर वेळ वाया न घालवता आज आपण या हॉटेल मागचं गणित त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार सर, तुमचं महामनी सोशल मध्ये स्वागत आहे। मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही MK अख्खा मसूर हे हॉटेल कधी चालू केलं, कोणत्या वर्षी आणि हेच नाव का ठेवलं? MK अख्खा मसूर हे 1987-88 चालू केलं। 88 चालू केलं त्यावेळी माझं हॉटेलचं नाव होतं हॉटेल वैशाली असं होतं। त्याच्यानंतर माझं नाव NSL MK म्हणून असं प्रसिद्ध होतं, सगळीकडे कॉलेजला असल्यापासून प्रसिद्ध होतं। त्यामुळे वैशाली हे नाव लक्षात येत नव्हतं। त्यानंतर MK या नावानंच प्रसिद्ध होत गेलं ते। त्याच्यानंतर मी ती वैशाली नाव कमी करून MK हे नाव ठेवलं। या जागेत म्हणजे जेव्हा तुम्ही हे स्टार्ट केलं तेव्हा हे केवढं मोठं होतं आणि आता जेवढं हे इंटेरियर आहे या जागेत एकूण किती माणसं एका वेळी बसून जेवणाचा आनंद घेऊ शकतात? त्यावेळी आणि आता? त्यावेळी एकदम अगदी म्हणजे 8 ते 10 माणसं जेवायला बसत होती अगदी। त्यानंतर आता सर्वसाधारण 140 ते 150च्या आसपास लोक जेवायला बसतात। म्हणजे तुमच्या हॉटेलची स्पेशालिटी काय आहे? हॉटेलची स्पेशालिटी माझ्या MK अख्खा मसूर म्हणूनच आहे। बाकी माझ्याकडे काही नाही, MK अख्खा मसूर म्हणूनच खायला येतं। जेव्हा तुम्ही याची सुरुवात केली तेव्हा तुम्ही मेन्यूची प्राइस जी होती ती कशी डिसाइड केली आणि तेव्हा मेन्यूची प्राइस काय होती आणि आता किती रुपये आहे? मेन्यूची प्राइस त्यावेळी एकदम कमी होती। ज्यावेळी मी स्टार्ट केलं त्यावेळी ते 6 रुपयात लोक जेवून जात होती। आता सर्वसाधारण 150 ते 160 रुपये मध्ये लोक जेवतात। जे आमचा खर्च, रॉ मटेरियल हे सगळं पकडून आम्ही ती प्राइस ठरवत असतो। म्हणजे हॉटेलची जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा ही जागा निवडावी असं का वाटलं तुम्हाला? म्हणजे जागा निवडण्याची काही कल्पना वगैरे होती का? जागा निवडण्याची कल्पना म्हणजे माझ्या वडिलांची ते मालकीची जमीन होती आणि मला वाटते सर्वसाधारण वाठार ते पेट नाका त्याच्या आसपास हॉटेल वगैरे असं काही नव्हतं। मी ज्यावेळी ओपन केलं त्यावेळी एक सरदारीचा धाबा होता, याच्या व्यतिरिक्त दुसरं हॉटेल नव्हतं। त्यानंतर आपली जमीन असल्यामुळं त्यावेळी परिस्थिती गरिबीची होती, त्यावेळी आपलीच जमीन आपल्याच ह्याच्यात आपण ओपन करावं अशी कल्पना मला त्यावेळी सुचली। जेव्हा तुम्ही हॉटेल सुरू केलं तेव्हा पहिल्या क्वार्टर मध्ये तुमचा किती सेल झाला होता आणि आता किती आहे? पहिल्या क्वार्टर मध्ये सेल एकदम अल्प होता, जे वाटच बघत बसत होतो त्यावेळी गिरायकाची। एखाद्या गाडी जर लाईट असली आणि इंडिकेटर लागला आणि गती कमी आली की ती आम्ही उत्साह वाढायचा की ती गिरायक आपल्याकडे येते, पण ते तसे भर दिसणं निघून गेले की आम्हाला जरा ठेवायचं। त्यावेळी एकदम अति अल्प गिरायक होतं त्यावेळी आणि आता म्हणजे प्रसिद्धी मिळाल्यामुळे आता गिरायक चांगला आहे आता। म्हणजे एकूण म्हणजे तरी पण किती सेल होतं, किती सेल झालेलं एक अमाऊंट तुम्ही सांगू शकता का? दिवसाला 30 ते 35 हजार रुपये सेल होतो आता होतो आणि तेव्हा सुरुवातीला त्यावेळी म्हणजे जास्तीत जास्त 300, सुरुवातीला 200 ते 300 रुपये सेल होतो। जेव्हा तुम्ही हॉटेल सुरू केलं तेव्हा किती रुपये त्याला खर्च केला आणि आता तुम्ही इंटेरियर केलंय ते एकूण किती खर्च केला तुम्हाला पूर्ण हॉटेल चालू केलं त्यावेळी? मी फक्त त्यावेळी सर्व टोटली माझा खर्च 10,000 रुपये होता चालू केलं त्यावेळी, आणि आताचा खर्च आहे तो माझा एकूण साधारण आता जो खर्च केला तो 1,27,00,000 खर्च केला। अगोदर जे हॉटेल होतं म्हणजे त्यावेळी एकदम खाली जमीन साधी होती, भिंतीला गिलावा नव्हता, अशा परिस्थितीत होतं। एक आठवड्यातच फक्त ती शेणानं सारवून घेत होतो, साईडच्या भिंती तशाच होत्या, त्याच्या ह्याच्यातनं ती चालू करत होतो। त्यावेळी मेंटेनन्स वगैरे असं अति अल्प होता आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा केला। दुसऱ्या टप्प्यात परत सुधारणा केली, ती कौलवरची होती ती काढली, त्यानंतर पत्रा घातला, त्याच्यानंतर तिसरा टप्पा झाला, जरासं एक्सपेन्शन केलं म्हणजे वाढवलं, त्याच्यानंतर हे 4था टप्पा आहे माझा हा एक्सपेन्शन। व्हेज रेस्टॉरंटच ओपन करावं असं का वाटलं? व्हेज कारण मी मुळातच शाकाहारी आहे आणि कसं आहे की ज्यावेळी मी सुरुवातीला मांसाहार चालू केला म्हणजे चिकन वगैरे असं चालू केलं म्हणजे 88 ते 90-91 पर्यंत होतं। त्यावेळी कसं त्यावेळी ती पक्षी आणायचं
परत ते कट करायचं, ते मी प्रत्यक्ष बघत होतो. आणि ते थडपडलेलं हे काय आपल्याला ते मान्य झालं नाही. ते आपण याच्यावर आपण पैसे कमवतो, त्यांचा जीव घालवतो, हे काय आपल्याला पसंत नाही. आणि त्यामुळं आपल्याला त्यावेळेच्या ग्राहकाचा सुद्धा त्रास होत होता मांसाहारामुळे. त्यामुळे ते विषयच क्लोज करून टाकला, म्हणजे तो विषय बंद करून टाकला की एक हत्या करून आपण पैसे मिळवतो हे आपल्या बुद्धीला पटलं नाही. त्यामुळे आम्ही ते मांसाहार बंदच केलं. आता ज्याप्रमाणे तुम्ही इंटेरियरला खर्च केलाय, कारण आता कसं नॉनव्हेज म्हटलं की लोक येतात रेस्टॉरंटमध्ये, तर तुम्हाला असं वाटतंय का की आता जर तुम्ही नॉनव्हेज पुन्हा सुरू केलं तर ग्राहकांची गर्दी वाढेल? माझ्याकडे येणारं ग्राहक हे म्हणजे शाकाहारीसाठीच येतं आणि अख्खा मसूरसाठीच येतं. त्यामुळं मला काय त्याचे वाटत नाही गरज असं की माझ्याकडे ती येतील आणि माझा धंदा वाढेल, ही काय अपेक्षा माझ्याकडून नाही आहे. आणि माझ्या ह्याच्यात पण भविष्यात ते होणार पण नाही, पण ती वाढणार पण नाही आणि ती घेणार पण नाही. तुमच्याकडे तंदूर रोटी आणि अख्खा मसुरी डिश खूप स्पेशल आहे, मग त्यामागची स्पेशालिटी काय आहे? स्पेशालिटी म्हणजे माझी रोटी फेमस आहे पहिल्यापासून. ती एकदम अगदी 88 सालापासून रोटी ही मोठीच बनवतो, एकदम मोठी रोटी असते. आणि मसूर हा माझा चुलत भाऊ आणि मी दोघच करतो. आम्ही कुठं जर जायचं झालं तर एकानंच कुठेतरी जायचं. आजपर्यंत कुणालाही ते आपण तयार करायला कुणालाही दिलेलं नाही. त्यामुळं आम्ही ते अजून हे ठेवलेलंच आहे. म्हणजे तुम्ही स्वतः बनवता? स्वतः बनवतो. म्हणजे तुमच्याकडे येणारे जे ग्राहक आहेत ते अख्खा मसूर सोडून अजून कोणत्या डिशला जास्त पसंती देतात? माझ्याकडे येणारा ग्राहक हा दुसरं काही मागतच नाही ना. अख्खा मसूर मी बाकीचे ट्राय करून बघितलंय, नाही असं नाही. मी दाल फ्राय ठेवली, परत बाकीचे म्हणजे भाज्या ठेवून बघितलं, आलू मटर वगैरे असं. हे सुद्धा म्हणजे एक डिश एक ठेवली होती, पण ते लोक मागायला तयार नाहीत. आम्ही मसूरसाठीच येतोय आणि मसूरच पाहिजे. त्यामुळं ह्या डिशचा काही मला प्रश्नच आला नाही, म्हणजे डोक्यात सुद्धा नाही आहे. या सर्व पदार्थांच्या किमती तुम्ही कशा ठरवल्या? म्हणजे फूडवर किती मार्जिन यायला हवं असं तुम्हाला वाटतं आणि आता किती येतं तुम्हाला? कसं आहे, मला त्या रोटीत मला मार्जिन राहतच नाही. कारण माझा रोटीचा म्हणजे मजुरी, रोटी तयार करायची मजुरी 2 रुपये 15 पैसे एका रोटीची माझी मजुरी होती. त्यानंतर रॉ मटेरियल, परत ते कोळसा वगैरे हे सगळं. त्यामुळे रोटीमध्ये मला मार्जिन मिळतच नाही. फक्त मला मसूरमध्ये मार्जिन मिळतं. ते मसूर मधलं मार्जिन हे मी कव्हर करत असतो. राईस आणि मसूर अधिक पापड असं ह्याच्यात मी करत असतो. जर पार्सल म्हणलं तर ते मला ते परवडतं. कारण मसूर गेला किंवा रोटी गेली पार्सल तर मला नफा राहत नाही, मी तोट्यात येतो. ओके, मग एखादी अमाऊंट सांगू शकता का आता किती % तुम्हाला मार्जिन येतं तरी? सर्वसाधारण मला एक 15% मार्जिन राहतं दर महिन्याला. तुम्ही बटर रोटी पण 30 रुपयाला विकता, मग त्यामागे पण तुम्हाला मार्जिन मिळत नाही का? नाही मिळत, कारण रोटी मोठी असल्यामुळे बटर पण ज्यादा जातं, त्यामुळे त्याचं मार्जिन कमी आहे. आता तुम्ही जे सर्व पदार्थ बनवता त्याचं रॉ मटेरियल, इकडचं लाईट बिल वगैरे सगळं पकडून तुम्हाला महिन्याला अंदाजे खर्च किती येतो आणि मग त्यातून तुम्हाला किती प्रॉफिट होतं? सर्वसाधारण माझा खर्च वगैरे सगळं जाऊन म्हणजे मेंटेनन्स वगैरे सगळं, कामगार खर्च वगैरे सगळं सर्वसाधारण मला म्हणजे GST, इन्कम टॅक्स वगैरे जाऊन मला स्वतःसाठी म्हणून मला एक 5% राहत. आता तुम्ही इथे सुरू केलंय तर तुम्हाला असं वाटतंय का की मल्टिपल्स तुम्ही रेस्टॉरंट ओपन केले पाहिजे, तुमच्या MK मसूरचे आउटलेट्स ओपन केले पाहिजे, यावर तुमचं काय म्हणणं? नाही, मला तसं काही वाटत नाही. जर असं ठरवलं तुम्ही की एखादी शाखा अजून ओपन करायची MK मसूरची, तर ती कुठे करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओपन करायची फार इच्छा आहे, पण स्वतः आपणाला मग तिकडं पण गेलं पाहिजे, इथं पण थांबलं पाहिजे. ते आपणाला शक्य होणार नाही. त्यामुळं ते जरा डोक्यातनं बाजूलाच आहे. तिथे शाखा काढायचा विचार जरा बाजूला आहे. ऑनलाईन स्विगी झोमॅटो करता का? नाही, ते मला परवडण्यासारखं नाहीये. कारण कमीत कमी नफ्यात मी धंदा चालवलेला आहे. कारण ग्राहक जास्त आले पाहिजेत आपल्याकडे, कमी नफ्यात जास्त ग्राहक आले पाहिजेत, त्यातनं नफा वाढला पाहिजे. जर तुम्ही असं बाहेर द्यायला लागला तर त्यांचं मार्जिन राहणारच. त्यामुळं मला ते सोडून मला ते परवडणार नाही, म्हणून मी ते काय डोक्यात घेतलेलंच. येतात माझ्याकडे की तुम्ही द्या आम्हाला, मग तर ते काय आपण देतो. जे आता रेस्टॉरंट ओपन करतात नवीन नवीन उद्योजक, त्यांना तुम्ही काय सांगाल जे या बिझनेस मध्ये येतात? एक तर लेबर प्रॉब्लेम आहे आपल्याकडे,
शुगर प्रॉब्लेम मुळे भयानक त्रास होतो. स्वतः आपण शिकलं पाहिजे, स्वतः आपल्याला आलं पाहिजे, तरच तुम्ही या धंद्यात पडा. अन्यथा कसं आहे की बाबा रोटी जर येत नसेल तर रोटीवाला आला नाही म्हणून धंदा बंद पडतो आणि तुम्ही तयार केलेलं मटेरियल वाचावं लागेल. तर स्वतः अगोदर कुठेही शिका, त्याच्यानंतर तुम्ही ह्या धंद्यात पडा. मी प्रत्येकाला ही सल्ला देतच असतो, कारण मी स्वतः शिकलेलो नाही, कारण माझे हात हे असे सगळे पोळून निघालेले आहेत. त्यामुळे रोट्या लावतो मी स्वतः. म्हणजे कामगार जरी नसेल तर स्वतः आपण तयार पाहिजे, म्हणजे स्वतः आपण शेवटी भांडी प्लेटा सुद्धा घासल्या पाहिजेत. ही ज्याची मानसिकता आहे त्यानं ह्या धंद्यात पडायला पाहिजे. तुमचं पुढचं 5 वर्षाचं प्लॅनिंग काय आहे या रेस्टॉरंटला? आता माझे वय झालेलं 65, त्यामुळे आता मुलग्याला सांगितले बाबा तुझं भवितव्य किंवा तू काय करायचंय ते तू ठरव, कारण माझी कॅपॅसिटी मी संपलेली आहे, कारण मी काही करू शकत नाही आता, कारण वयामुळे मी ती आता करू शकत नाही. तू मुलाला सांगितलं तू काय असेल ते तो आता वाढवायचं, काय करायचं ते धोरण तुझं तू ठरव. मुलगा सर्व्हिसला होता, इंजिनिअरिंगला होता. इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याला इकडं आणला की बाबा तुझं तू आता हे डेव्हलप कसं करायचं, काय तुला वाढवायचंय किंवा काय करायचंय, कशी मॅनेजमेंट करायची तुझं तू ठरव. नवीन उद्योजकांना आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? कसं आहे की इतके स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेमध्ये कसं टिकलं पाहिजे ते तुमचं म्हणजे तुमची डोक्यालिटी आहे. त्या स्पर्धेला कसं टिकायला पाहिजे, त्या स्पर्धेसाठी तुम्ही अख्खा मसूर सुरुवातच आपण केली. आता अख्खा मसूर इतका झालाय की प्रत्येक ठिकाणी म्हणजे कामेरीचा अख्खा मसूर, इस्लामपूरचा अख्खा मसूर, एमकेचा अख्खा मसूर, अशा अनेक ठिकाणी बोर्ड असतात. तर ते कसं असतंय की गिरायकाला ते गेल्यानंतर तिथली टेस्ट कळते. तर त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही हे केलं पाहिजे. मी डोक्यात घेऊन ती व्यवस्थित राबून सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. थँक्यू. 500 डिश नाही तर फक्त एका डिशवर चाललंय हे अख्खं हॉटेल. 36 वर्षाआधी हॉटेल सुरू केलं होतं आणि आज हे हॉटेल जगप्रसिद्ध आहे. तुम्हाला जर हॉटेलमध्ये येऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही त्यांचा पूर्ण ऍड्रेस टाकलेला आहे. तुम्हाला या व्यवसायामागचं गणित कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महामनी सोशल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.